स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे राजा नसलेला देश चालवायचा तरी कसा. उत्तर हे 3 शब्दात होतं. ते म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य, म्हणजेच लोकशाही आणि म्हणजेच संविधान. भारताचं संविधान हा ग्रंथ जगाच्या इतिहासाच्या एका अंधार युगामध्ये लिहिला गेला. त्यावेळचा प्रत्येक मोठा देश हा शोषण, दडपशाही आणि हिंसाचारावरती बांधला गेला होता. ब्रिटन व फ्रान्स वसाहतवादावरती उभे होते. इटली व जर्मनी नुकतेच फॅसिझमच्या विळख्यातून बाहेर पडले होते. त्यामुळे तेथे जे वेगळे, असहमत किंवा अल्पसंख्याक होते त्यांना चिरडून टाकलं गेलं होतं. चीन व रशियानं श्रीमंत व शक्तिशाली लोकांचं टोकाच्या हिंसेच्या मार्गानं दमन केलं होतं आणि अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानं तर असाच समाज निर्माण केला होता की ज्या समाजामध्ये कृष्णवर्णीय लोकांवरती पद्धतशीरपणे अत्याचार केले गेले आणि त्यांना वगळण्यात आलं. आणि अशा या साऱ्या अंधारुगामध्ये भारतीय संविधान या ग्रंथानं मानवतेचा आणि करुणेचा दीप प्रज्वलित केला. आमची क्रांती ही शांततामय असते हे भारतीय संविधानानं संपूर्ण जगाला दाखवून दिलं. भारतीय संविधान या ग्रंथानं राष्ट्र निर्माणाचा नवा मार्ग दाखवला. असा मार्ग जो उपेक्षितांवरती होणारे अन्याय अत्याचार समजून घेऊन दूर करतो. असा मार्ग जो मानवतेच्या आणि करुणेच्या दिशेने नेतो. असा मार्ग जो बहिष्कारावर नाही तर सर्वसमावेशकतेवर आधारित आहे, जो विविधता साजरी करतो. असा मार्ग जो द्वेषावर नाही तर प्रेमावर आधारित आहे. देशातील प्रत्येक प्रदेश, घटक, संस्कृती, धर्म याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 365 जणांच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत काम केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आलं. भारतीय संविधान या ग्रंथानं प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता, सामाजिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, त्याचबरोबर लोकशाहीचे 4 स्तंभ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, प्रसार माध्यम आणि लोकशाहीची मार्गदर्शक तत्व दिली आणि या सगळ्यावर हा भारत देश स्वाभिमानानं झेपावला. देशातील 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 5,96,608 खेडी, 7,933 शहरं आणि यात वास्तव्य करणाऱ्या 90 प्रकारच्या धर्माचं आचरण करणाऱ्या, 270 मातृभाषा बोलणाऱ्या, एकसंघ मुक्त आणि सशक्त राष्ट्र उभारणीसाठी कटिबद्ध असणाऱ्या 123 कोटी लोकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचं काम हे भारतीय संविधान या ग्रंथानं केलं. आणि म्हणूनच मला वाटतं की भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे. नमस्कार रसिक श्रोते हो, मी पंढरपूरचा स्पर्धक प्रथम गणेश भिंगारे आपल्यासमोर विषय मांडतोय, भारताचे संविधान जगातील महानतम ग्रंथांपैकी एक. भारतीय संविधान या ग्रंथाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशातील मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या देशातील शीख पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदाची शपथ देतात, तेही अशा राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रातील बहुसंख्य लोक हे हिंदू आहेत. अशा वेळी या भारतीय संविधान या ग्रंथातील समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मकता ही सगळी मूल्ये प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये रुजवून जगातला सगळ्यात मोठा मानवतेचा जाहीरनामा दाखवून देण्याचं काम हे भारतीय संविधान या ग्रंथानं केलं. मुळात या ग्रंथानं आपल्याला खूप दूरपर्यंत आणलं. शांतता, स्थिरता, एकता, त्याचबरोबर बहिष्कृत लोकांचा खूप मोठा समूह हा मुख्य प्रवाहात आणलाच. त्याचबरोबर नवनिर्मितीचं नवीन स्वप्न पाहण्याचं सामर्थ्य देखील मिळवून दिलं. निर्भीड न्यायाधीश HR खन्ना म्हणाले होते की भारतीय संविधान हा केवळ कागदाचा गट्टा नाही तर तो भविष्यातील जगण्याचा रस्ता आहे. यासाठी संविधानकर्त्यांनी स्वाक्षरी केली होती. भावी पिढ्यांच्या वतीने संविधानकर्त्यांकडून घेतलेलं ते एक शपथपत्र होतं. ते शपथपत्र होतं नेहरूंनी सांगितलेल्या नीतीच्या काव्यात्मक करारासाठी, गांधींच्या वैष्णव जनतेने काही म्हणणाऱ्या भारतासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समताधिष्ठित समाजासाठी, साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी, जयपाल सिंह मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या उलगुणांसाठी, मौलाना आझादांच्या गंगा जमुनी तहजीब सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी, सावित्रीमाईच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी, बुद्धाच्या पिंपळासाठी, माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरु नानकांसाठी, सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या संत कबीरासाठी, तुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणी आणि चिंतमणीच्या गावचा रस्ता सांगणाऱ्या ज्ञानोबांसाठी. अर्थात संविधानकर्त्यांनी घेतलेली ती शपथ जात, धर्म, प्रांत, वंश, लिंग या सगळ्याच्या भिंती ओलांडत झाकलेला स्वप्नलोक दाखवण्यासाठीची होती.
भारतीय संविधान या ग्रंथानं आपल्याला कित्येक उपलब्धी दिल्या असल्या तरी अजूनही कित्येक लोकांना माहिती नाहीये या भारत देशाची एक राज्यघटना आहे, एक विशिष्ट संविधान हा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचे हक्क दडले आहेत. अर्थात गेल्या 76 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधान साक्षर करू शकलो नाही. ऑल पीपल आर इक्वल बट सम पीपल आर मोर इक्वल या उक्तीनुसार जनतेची सेवा करणारे जनसेवकच जेव्हा जनतेच्या पैशावरती डल्ला मारतात तेव्हा त्या लोकप्रतिनिधींसाठी कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. कायद्यासमोरची समानता ही केवळ जनसामान्यांसाठीच असते याची कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे सार्वजनिक बँकांना हजारो कोटीचा गड्डा लावणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या, चोक्सी फरार होतात तरी सर्वोच्च नियामक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक शब्दही काढत नाही. पण एखाद्या शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकला तर त्याच्या नाकामध्ये दम आणण्याचं काम केलं जातं. अशा वेळी कायद्यासमोरची समानता जाते कुठे हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पडायला लागतो. कायद्या सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि संविधानाच्या महानतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि संविधानाची महानता ही लोकशाहीच्या माध्यमातून जपण्याची आपल्याला बंधूंनो गरज आहे. भारतीय संविधान या ग्रंथानं नेमकं आपल्याला दिलं तरी काय? तर भारतीय संविधान या ग्रंथानं राज्यघटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून माझ्यासारख्या भटक्या विमुक्त जातीतल्या पोराला या ठिकाणी बोलण्याचा अधिकार या संविधान या ग्रंथानं दिलाय. अहो, त्या काळामध्ये एक महिला कधी मंदिराची पुजारी होऊ शकली नाही, एक महिला कधी मस्जिदीची मौलाना होऊ शकली नाही, एक महिला कधी चर्चची फादर होऊ शकली नाही, तर एक महिला कधी विश्वविख्यात धर्मगुरू होऊ शकली नाही. पण एक महिला जी आमदार म्हणून विधान भवनात जाऊ शकते, एक महिला जी खासदार म्हणून संसदेमध्ये जाऊ शकते, एक महिला मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकते. जो अधिकार धर्म नाही देऊ शकला ते सारे अधिकार महिलांना संविधान या ग्रंथाने दिलेत. तू गरीब असलास तरी चालेल पण तुझा स्वाभिमान अबाधित राहील. तू अल्पसंख्याक असलास तरी चालेल पण तुझे अधिकार सुरक्षित राहतील. तू स्त्री असलीस तरी चालेल पण तुझ्यावर अन्याय होणार नाही. हे भारताचं संविधान सांगतं. म्हणूनच मला असं वाटतं की भारताचं संविधान हे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे आणि ते आपण केवळ वाचलं नाही तर जगलं सुद्धा पाहिजे. जय संविधान, जय लोकशाही. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.